वर्ष मुलगा नव्हता एकाला बाबा पती पत्नीला. अनेक दवाखाने केले, प्रयत्न केले, पुत्रप्राप्ती झाली नाही. आणि मग सगळीकडे शिनून भागून आले आणि महाराजाकडे आले. कीर्तन सुरू होतं दशमीचा दिवस आणि महाराजांनी कीर्तनात सांगितलं, माझ्या देवाची कृपा जर झाली तर मुकम करोति वाचालम पंगुलंगयति गिरिम यत कृपातमहम वंदे परमानंद गोविंद. माझ्या भगवंताची कृपा जर झाली तर मुक्याला वाचा येते, आंधळ्याला डोळे येतात आणि हा पांगळा सुद्धा मोठ्यातला मोठा पर्वत चढून जातो. असं काय अशक्य देवाची कृपा झाल्यावर. तुका म्हणे नोही काय त्या करिता चिंता वातो आता विश्वंभर. महाराजांनी सांगितलं आणि ह्या जोडप्यानं कीर्तन झाल्या झाल्या महाराजाचं दर्शन घेतलं. बाबा हो बाबा काय 12 वर्ष झाला आम्हाला मुलगा नाही. मग अनेक दवाखाने केले पण काय झालं नाही. मग तुमचा देव आम्हाला पुत्र देईल का? महाराजांनी सांगितलं, हे बघा तुमचा जर भाव शुद्ध असेल, तुमची जर भक्ती शुद्ध असेल तर माझा भगवंत तुम्हाला पुत्र प्रदान करेल. अपुत्रे लभ्यतम पुत्र, धनार्थी लभ्यतम धन, मोक्षार्थी मोक्ष लभ्यतम. सगळं मिळतं गड्या. देवाची कृपा झाल्यावर काय अशक्य आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे. पण हे बघा एक काम करा, उद्या एकादशी आहे बघा बरं का. महाराज सांगायले उद्या एकादशी आहे, विठ्ठलाच्या मंदिरात जा आणि लहान लहान मुलाला केळी वाटा. लई वाटू नका, उगत 10 डझन केळी वाटा. किती सांगितली माय? 10 डझन. आता मला खरं सांगा, लोक आपल्या संसारासाठी 10-10 लाख रुपये खर्च करतील पण देवासाठी 10 रुपये सुद्धा खिशातून लवकर काढीत नाही. दवाखाने मला सांगा, तुळजापूरमध्ये 1 डझन केळीचा भाव किती आहे? 50 धरात बरोबर. 50 10 डझन केळीचे किती रुपये झाले बोला बरोबर? 500 बरोबर आहे का? 500 रुपयाची केळी आणायला किती लागलं असणार? 5 लाख रुपये दवाखान्यात घातले होते आणि इकडं 500 रुपयाला बाईनं कोशिश केली. बाई जरा चिंगटी होती माय. नवऱ्याला बाजारला जाऊ दिलं नाही तिने महाराज. इकडं ना पैसे, तुम्हाला का बाजार करायचं कळतोय होई मालकाला. मालक हेळवाकच का? अहो बाया कवा काय बोलते याचं काय भान नाही बाबा. बाया सहज म्हणतात, माय आमच्या ह्यांना तर काडीची सुद्धा अक्कल नाही. आणि माझ्या मते तर खरंच नाही गड्या. ज्याचं लगीन झालंय माझ्या सहित आपण सगळी बी नाकले. कसं सांगू का आपल्याला जर अक्कल असती तर ती हेळवाक आपण वाजवीत आणलं नसतं. आपली चूक तवा झाली, आपल्या अकलीनं माती तवा खाल्ली. तुका म्हणे उगी राहण जी होईल ते. आता डोकं लावायचं नाही. परवा आमच्यात एक छोटी पूजा मांडली होती आणि आमची मंडळी ती चौरंग, त्याच्यावर असं ते कलश आणि त्याच्यावर नारळ असं ठेवत होती. चुकून ते नारळ उलट ठेवलं. मग मी गप्प बसाव का? मी म्हणलं होय ग, अगं ते नारळ उलट झाले. ती म्हणली ती बाहेर सांगायचं म्हणली, इथं नाही. झालं का मात्र आमचं? शेवटी नारळ माझ्याकडे बघून म्हणलं, महाराज तुम्ही गप बसा, म्या उरपाट सवास कसं का ठोना माझ्या सोसाला तुम्ही तुमची इज्जत घालून. शहाण्या माणसानं घरी डोकं लावायचं नाही बरं. ती बायको म्हणली, तुम्हाला का बाजार करायचं कळतं होई? इकडं ना पैसे घेतले, गेली केळेवाल्याकडं. मामा कशी दिली केळं? त्यानं म्हणलं, मावशी 50 रुपये डझन. आई माई एवढं महाग असतंय का? मग 25 न लावा. किती न? 25 न. त्यानं म्हणलं पुढी जावा. त्याच्या का गोळ्या संपल्या तोही 25 न द्यायला. पुढच्या केळवाल्याकडे कशी दिली केळं? 40 रुपये. आई माई एवढं महाग असते का? मग 20 न लावा. ती म्हणलं पुढे जावा. कोण मुदलात गाठा करून घ्यायला? शेवटी एका बागवनाचे चट केळं संपले होते माय. ती सुट्टे झालेले बिळबिळ चट्टे पडलेले केळं राहिले होते. त्याला गिराईक मिळणार गेल तर हिला केळं मिळणार गेल. दोघाची पडली गाठ. कसे दिले मामा केळं? त्यानं म्हणलं, मावशी 10 रुपये डझन. आई माय एवढं महाग असतंय का? मग 5 न लावा. ह्याची बी अशी वाटोळीच व्हायला. ते 5 रुपये डझन त्या बाईनं 10 डझन केळं आले. किती रुपयाचे झाले? 50. बघा काय डोकं असेल शहाण्या. तुम्हाला खरं सांग का, बाजार कसा करावा ही महिला मंडळाकडून शिकावं. 1000 रुपयाची साडी 100 रुपयाला मागायची डिरिंग ह्यांचीच.
आपली नाही गड्या. बरोबर आहे का? चला चला. 50 रुपयाचे 10 डझन केळ आणले. बरं आता आणली ते आणली एका पिशवीत भरली आणि ती पिशवी टमटम मध्ये ठुली. तेव्हा मोठी वाहनं नव्हते, 3 चाकी टमटम. आणि रस्ते असे हायवे नव्हते बरं का, खड्डे पडलेले गुडघे इतके. टमटम वाल्यानं गाणं लावलं आणि जे टमटम दाबलं, खड्यात टमटम गेलं की बुडातलं केळ करायचं. गावापर्यंत टमटम येऊजी तर निम्या केळाचं शिखरण झालं. तशीच पिशवी उचलली, मंदिरात ठेवली आणि एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी लेकरावाला प्रेमानं वाटावं का? आता मुलगा व्हायचा आहे, बरोबर आहे, पुत्र प्राप्ती व्हावी. मग लेकरांना प्रेमानं बोलवून, बाळांनो या प्रसाद घ्या म्हणावं का? ए आळपण्यानो या इकडे. ती म्हणली काय? कवा केळं खाल्लाव का नाही? या. त्या बाईनं केळं वाटली. हो वाटली बाबा, पण बुक्की घालायची आणि केळ द्यायची. लिकूर करायचं. कसं तर केळं वाटले. आता संतांचा शब्द कधी खोटा ठरत नाही. देव स्वतःच करेल, पण संतांचा शब्द कधी खोटा करीत नाही. खरं सांग का माय, त्या माता माऊलीला दिवस गेले, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. डिलिव्हरीला ती दवाखान्यात गेली. डॉक्टरने तिची डिलिव्हरी केली आणि ती लेकरू हातात घेतलं. अर्धा तास त्या लेकराकडे बघत होता. बाईला वाटलं लईच देखणं झाले का काय. बाई म्हणायची डॉक्टर लईच देखणं झाले. डॉक्टर म्हणला लईच देखणं झाले. डॉक्टर म्हणला माय 50 वर्ष झालं दवाखाना टाकला, लई डिलिव्हऱ्या केल्या म्या, पण असलं हेळवा का आज बघायला. बाई म्हणली बघू 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 बघू. दिलं बाईच्या हातात. त्या बाईने लिकरू हातात घेतल्यावर ती लिकरू टिळिंग मिळिंग हलायला. असं कसं ते बिळबिळ झालेल्या केळावनी. बाई म्हणली त्या महाराजानं माझं वाटोळं केलं ग. तसंच लिकरू घेतलं महाराजाच्या घरला. हाय का महाराजाची चूक? महाराज कुणा कुणाचं वाटोळं केला? महाराज म्हणलं म्या. म्हणलं काय झालं? काय झालं म्हणून काय विचारता? तुम्ही म्हणलो म्हणून महागा मोलाचे केळं आणले, महागा मोलाचे बिळबिळ, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाही तेवढं प्रेमानं वाटले. प्रेमानं कुठलं बुक्या घालून दिली होती. आणि बघा बघा तुमच्या देवानं काय दिले. महाराज म्हणला बघू बघू. ती लिकरू महाराजांना हातात घेतल्यावर डबल हलालो महाराजाकडे बघून. महाराज म्हणला पांडुरंग हरी वासुदेव. महाराजांना म्हणला माय काय केळं कसले घेतली होतीस? म्हणली बिळबिळ. म्हणूनच बिळबिळ आहे. म्हणलं चाल. केले कर्म झाले तेची भोगाले, 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 केले कर्म झाले तेची भोगाले. ऐसे
माणसं एवढं सुद्धा हलत नाहीत बघा, नुसतं महाराजाकडं असं. तेची भोगाले उपजले मेले ऐशे किती, आहे की नाही. बघा गुरुची सेवा, गुरुची भक्ती कशी करावी ही एकलव्याकडून आपल्याला शिकायला मिळेल. ऐका, लक्ष द्या, बोलू नका. गुरुची सेवा कळली, स्वामी काज मालकाचं काम. गुरु भक्ती दोन कळाली, गुरु भक्ती. आणि तिसरे पितृवचन. पितृवचन म्हणजे आपल्या वडीलधाऱ्या माणसांचं वचन ऐकणं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करणं, हीच विष्णूची महापूजा. किंवा आपल्या आई वडिलांचं ऐकणं, ते सांगतील त्याप्रमाणे वागणं, ते जो मार्ग दाखवतील त्या मार्गाने चालणं, हीच विष्णूची महापूजा. बरोबर आहे का. मार्ग दावणी गेले आधी दया निधी सन. थोरा मोठ्यांचं ऐकत जा. मोठी माणसं ज्या मार्गाने गेली त्याच मार्गाने जात जा, मनाच्या मार्गाने जाऊ नका, जीवनाचा घात होईल. संतांच्या मागे जा, येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. जीवनाची वाटचाल नेहमी चांगल्या माणसाच्या पाठीमागं करा, कल्याण होईल. चांगल्यांच्या मागं जा, जीवनाचं सार्थक होईल. चुकीच्या माणसाच्या मागे गेलात की जीवनाचं पतन आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून वडीलधाऱ्या माणसाचं वचन ऐका. एक असा पुत्र होऊन गेला ज्या मुलानं आपल्या वडिलांच्या एका वचनावर जन्मदात्या आईचं शिर उडवलं. बरोबर आहे का. परशुराम. परशुराम वडिलाचं नाव जमदग्नी ऋषी, आईचं नाव रेणुका माता आणि पुत्र परशुराम. परशुरामाची परीक्षा जमदग्नी ऋषीने घ्यायची ठरवली आणि सांगितलं, परशुराम जी माझं वचन ऐकशील. बाबा तुमचं वचन हीच माझ्यासाठी माझी भक्ती आहे. तुम्ही सांगाल ते करीन बाबा, सांगा. तुमचं वचन म्हणजे प्रमाण आहे. असं आण परशु. बघा हातामध्ये शस्त्र घेतलं परशुरामानं. सांगा बाबा काय करू. उडव तुझ्या आईचं शिर. नीट ऐका माता मौल्यांना, सांगणारे कोण आहेत. वडील आहेत. शिर कुणाचं उडवायचं आहे. किती मोठं धर्मसंकट आहे, किती मोठं धर्मसंकट आहे. डोळे बंद केले. पितृवचन, माझ्या वडिलांचं वचन हीच माझ्यासाठी सेवा आहे, प्रमाण आहे, तीच भगवंताची सेवा आहे असं मानून हातामध्ये शस्त्र घेतलं आणि जन्मदात्या आईचं रेणुका मातेचं शिर परशुरामाने धडाच्या वेगळं केलं. रक्ताचा सडा पडला. माय जमदग्नी ऋषींचं हृदय भरून आलं. कडकडून मिठी मारली परशुरामाला. अरे धन्य आली माझी कुस, तुझ्यासारखं रत्न माझ्या पोटी जन्माला आलं. वा, माग तुला काय मागायचंय. आता बघा परशुरामाने दोन्ही हात जोडले, डोळे पाण्यानं डबडबले होते आणि परशुराम जे म्हणतात, बाबा तुमचं वचन मी पाळलंय, आता मला 2 वरदान द्या. कोणते. पहिलं वरदान, माझी मेलेली आई मला जिवंत करून परत द्या. आणि दुसरं वरदान, मी तिला मारलोय हे कळू देऊ नका. बघा एकतर वडिलांचं वचन ऐकून सेवाही केली आणि वरदान मागून आईलाही जिवंत केलं. पितृवचन. म्हणून वडिलांचं वचन ऐकायचं बरं का पोरावं. नाहीतर एखादं म्हातारीला कटाळलेलं म्हातारं घरी गेल्या गेल्या पोराला म्हणाल, पिंट्या ऐ इकडे. का दादा. का म्हणलं महाराज. काय. बापाचं वचन ऐकणं म्हणजे देवाची सेवा आहे. हा होय होय दादा होय. का करू. आण कुऱ्हाड. आणलं ते नबी पितृवचन. का करू दादा. लाकडं फड. हा हा हन म्हातारीचं मुंडक. म्हातारी बाजू मेलं काय. कशाचं मेलं काय. हाणलं म्हातारी. म्हातारी जाग्यात गेली महाराज. म्हातारा म्हणलं, अरे वाघ है माझा पठ्या. यू यू यू. दादा मला 2 वरदान पाहिजे. काय. म्हातारीला उठवा. म्हातारा म्हणलं, म्याच उठताना गुडघ्यावर हात टिकून उठतात. तसं सामर्थ्य राहिलं नाही गड्या आता. तसं कुणी वागत नाही. तेवढी साधना नाही, तेवढी भक्ती आपल्याकडे नाही. दुसरं एक सांगू का. ऐका. असा एक पुत्र अजून होऊन गेला ज्यांचं नाव आहे प्रभू रामचंद्र.
आपल्या वडिलांच्या एका वचनावर 14 वर्षाचा वनवास भोगणारा पहिला पुत्र म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र आहे. बरोबर आहे का? रघुकुल रीत सदा चली आई, 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 प्राण जाय पर वचन न जाई, प्राण जाय पर वचन न जाई, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. रघु चली आई, प्राण जायो पर वचन न जाय. प्राण सोडतील पण दिलेलं वचन मोडत नाहीत. बरं. आणि भगवान प्रभू रामचंद्रजींनी आपल्या वडिलांनी कैकई मातेला दिलेलं वचन पाळलं आणि 14 वर्षाचा वनवास भोगला. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा ती लोकी झेंडा. पुत्र असा असावा बरं, वडिलांचं वचन ऐकणारा. आताचे बाप बी हेळवाकन पोरं डबल हेळवाक झाले. होय होय, लय बाप हेळवाक झालेत. काय हे बघा, काय काय जण तर आमच्याकडे म्हणतात, महाराज का करावं, पोरं बिघडली. हो, तू कुठं सुधारलायस बाबा? पोरं बिघडली, पोरं बिघडली, पोरं बिघडली. ही देवळात बसून डाव खेळते आणि वरून म्हणते पोरं बिघडली. कस करावं? काय काय बाप तर मी असं बघितले. मला एक जण म्हणलं, महाराज वाटोळ झालं जीवनाचं. कस काय? बास म्हणलं, काय जगण्यात अर्थ नाही. अहो काय झालं? पोरग बिघडलं म्हणलं. म्हणलं कस काय? दारू प्यायलाय. मी म्हणलं तुम्हाला कस कळलं? म्या दुकानात जाईल आणि त्यानं बाहेर याला गाठ सांग. ह्याला रुमण्यानं हाणावं का नाही? आता ह्यानं दारूच्या दुकानात काही काकड्याला गेलत का? बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. किती अवघड आहे. एक बाप तर म्हणलं पोराला, पिंट्या हो चुना आहे का ती रे? पोरग म्हणलं लाज वाटते का पप्पा, लाज वाटते का? काल दिलेली डबी कुठं आहे म्हण. कोण बाप आणि कोण पोरग म्हणा. काय काय जण तर बसून हाणते, सख्या तुक्या इकून एकाला. एवढा खाली गेला गड्या समाज. येथ वडील जे जे करते तया नाम धर्म. मी विनंती करून सांगतो तुम्हाला, तुम्ही जसं वागाल तशी तुमची लेकरं वागतात. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, ज्या घरातला बाप, माता माऊली नाही का जरा, आपली लेकरं जर सुधरावी असं वाटत असतील तर, आपल्या लेकराचं कल्याण व्हावं वाटत असेल तर माझं वाक्य ऐका. ज्या घरातला बाप दररोज देवाची पूजा करतो, ज्या घरातला बाप दररोज त्यांच्या आई वडिलाचं दर्शन घेतो, ज्या घरातली आई दररोज तुळशीला पाणी घालते, सासू सासऱ्यांचा आदर आणि कदर करते, त्या घरातली लेकरं सुद्धा तसंच वागतात बरं का. ती लेकरं सुद्धा तुमचा आदर करतील, तुमच्या पाया पडतील, तुळशीला पाणी घालतील. नाही तर तुम्ही जर खोडीलपणा केला माय, होय, सासूला बघून जर भांडी आपटिले, तुमचं पोरग तुम्हाला आपटिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. पितृवचन तिसरा आहे. आणि चौथा आहे सेवापती. महिला मंडळ आता तुमच्याकडे आलं बरं का. हा हा हा. सेवापती, पती परमेश्वराची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा. हे माझ्या मनाचं सांगणं आहे बरं का माय. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. तुकाराम महाराज म्हणतात, पतिव्रतेची सत्ता देवावर असते. देव सुद्धा तिचं ऐकतो. देव कोणाच्या ऐकण्यात आहे? पतिव्रता स्त्रीच्या ऐकण्यात देव आहे. एवढी ताकद कोणाची आहे? पतिव्रतेची आहे. आणि कशानं प्राप्त होते? मालकाच्या सेवेनं. काय करायचं नाही, दररोज त्यांचं दर्शन घ्यायचं, ते सांगतील त्याच्याप्रमाणे ऐकायचं, त्यांचं वचन पाळायचं, उलट बोलायचं, वसवस करायचं, कधी मारायचं नाही म्हणाले. काय काय जण
चला ऐका ऐका, करीत जा गड्या, करीत जा. पती हा परमेश्वर आहे. अनुसया मातेनं अत्री ऋषींची सेवा देव समजून केली. त्रिभुवनामध्ये तिची ख्याती झाली. शेवटी तिन्ही देव्यांना मत्सर निर्माण झाला आणि त्यांनी आपल्या तिन्ही पती परमेश्वराला ब्रह्मा विष्णू महेशाला परीक्षा घ्यायला सत्वहरण करायला पाठवलं आणि तिन्हीच्या तिन्ही देव बालक झाली. कशाच्या बळावर? पती सेवेच्या. एवढी ताकद पती परमेश्वराच्या सेवेत आहे. बरं, सामान्य समजू नका. हा, तुम्ही दर्शन घ्यायचं. दररोज तुम्ही एक नियम ठेवा, बाकी काय करा नाही तर न करा, पण दररोज आंघोळ मालकानं केली की त्याच्या पाया पडत जा, त्याच्या पायावर डोकं ठेवत जा. बरं, आणि जमलं तर उगा 5-10 मिनिटं पाय दाबीत जा, पण हातानं. बरं, हा, पालतं घालून तुडवीत जाऊ नका. तर बऱ्याच घरात सेवा आहे पण हातानं नाहीच, पालतो घालून आहे. इळवर शेतात काम करून आलं, बायकोला म्हणलं होई ग जरा पाठीत दुखाले, दाबतीच का? बायको म्हणली झोपा. विश्वासानं पालतं पडलंय पुढं. बायको जरा खात्यापेत्या घरची होती चांगली आणि मालक जरा सडपातळ होता. त्याला वाटलं हातानं दाबील, बायकोनं असा पाय ठेवला, काढ 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 काढ. मनकात सरकला बाबा. सकाळ सकाळी बुका लावलं ताटलेल्या म्हशीने असू चल. लोक म्हणले जे हरी पाटील का झालंय? काय बी नाही, मशीन तुडवली आहे, बायकोनं तुडवली आहे. कसं म्हणा? करीत जा बरं, करीत जा सेवा, मालकाची सेवा. चला, इथं पुरुष मंडळी भरपूर उपस्थित नाही, थोडीच आहेत. इकडे भरपूर आहेत. तुमचं तर झालं नाही. हे बघ खुडील किती बघ, कानात घालायला त्याच्या. ऐका ऐका, लक्ष द्या. ज्याचं ज्याचं लग्न झाले त्याने ऐका. आपल्या बायकोनं आपल्या देव समजून पाया पडा वाटते का नाही? गुरुजी वाटते का नाही? वाटतंय वाटतंय, हा वाटतंय वाटतंय. मग आपण बी देवासारखं थोडं वागावं लागतंय का नाही? हा, आपण बी देवासारखं वागावं लागेल की. आपण खाऊन ती खायचं, पिऊन ती प्यायचं, आणि घरला येताना झुलत यायचं, आणि मग बायकोनं आरती करायचं. कुठल्या गाठ्यातले? तुम्हाला सांगू का माय? जरूर पाया पडायचं मालकाच्या, पण मालक त्या गुणाचा असावा. त्याच्या गळ्यात माळ असावी, कपाळाला गंध असावा, भजनाचा छंद असावा, सेवा करणारा, गोड बोलणारा, प्रेमळ स्वभावाचा वारकरी मालक असेल तर त्याच्या पाया पडा पडा पडा. पण वारकरी जर नसेल तर हातात सापडेल ते न बडा. काय त्याला पाप लागत नाही. चला ऐका, सेवा पती परमेश्वराची सेवा करणं ही भगवंताची सेवा आहे. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. एकदा हात वर करा सगळे. ज्याला ज्याला हात असतील त्यांनी वर करा, ज्याला हात नसतील त्यांनी ह्या भानगडीत पडू नका. बरं, आणि हात वर करायचे असतील तर चांगले करा. ती लक्ष्मी बसविले असं. जेवढे हात जास्त वर होतील तेवढे दिवस जास्त जगतय बघा. फक्त हात मंडपाला लागू देऊ नका. हा, टाळी वाजून, पावलं खेळून, गोड आवाजात भजन करा. विडोबार फुमाई. हा हा हा, क्या बात है. बार फुमाई, हरि विठोबार फुमाई, कुमार कुमार विठोबार फुमाई, कुमार कुमार
जगद्गुरु तुकाराम महाराज की सियावर रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की जय। बोल भवानी माता की जय। हात खाली करा, हात खाली करा. तवाच हात खाली केले का नाही. कुठलं स्वस्त आहे. 2 मिनिटं हात वर केले की इथं कळा लागत. जास्त वेळ मांडी घालून बसले की पायाला मुंग्या येत्यात. कोणाचे येत असतील त्यांनी पाय लांबवा, पण लांबवाच बरं. मी परवा सहज म्हणलो पाय लांबवा का पुढच्या चोखांद्या उठवल्या. पुढच्यानं मागं बघितलं कार मागचं म्हणते महाराजांनी सांगितलंय ग. महाराजांना का त्याच्या बोकांडी पाय ठेव म्हणलं. ऐका लक्ष द्या. लोक काय करतील याचं काय भान नाही. मी परवाच्या कीर्तनात सहज म्हणालोय, परवाच्या कीर्तनात सहज बोलून गेलो की तूप खाल्ल्यावर रूप येत आहे. एका सावळ्या माणसानं ऐकलं, घरी गेल्या डबाभर पिलं. रूप तर आलंच नाही बाबा, हाय ती गेलं. तुपानं काय घरी बसू दिला असेल होय. रातभर वावरात होता वाघ असल्या गारव्यात. पहाट काकडा झाल्यावरच घरला आलं ते. झाले समाधान. आलं ती माझ्याकडे, महाराज असं असते होय. म्हणलं का रात्री काय. म्हणलो काय तूप खाल्ल्यावर रूप येते. म्हणलं मग कशाच येते का जाते माझं, मला रातभर झोप नाही. म्हणलं बाबा किती खाल्लो होतो, एवढा डबा पिल. आती तिथं माती होती बरं. म्हणून लक्ष द्या. 4 चरणामधून बघा 4 सेवा सांगितल्या. पहिल्या चरणात तुकाराम महाराजांनी स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. दुसरं काय करायची गरज नाही. तुम्ही या 4 सेवा करा, तुमच्याकडून सहज देवाची पूजा होईल. अजून काय करायचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज 3ऱ्या चरणाचा. सत्य बोल मुखे, 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 महापूजा महापूजा अभंगाच्या 3ऱ्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांच्या दुःखे. बघा आपल्या मुखानं नेहमी सत्य बोलणं, खरं बोलणं म्हणजे देवाची पूजा आहे बरं का. खरं बोलणं ही सुद्धा देवाची पूजा आहे. आणि खोटं बोलणं पाप आहे बरं. म्हणून खोटं बोलायचं नाही. नेहमी खरं बोलणं, सत्य बोलणं. नुसतं बोलणं नाही. काय लोक खरं बोलतात आणि खोटं वागतात. वाणी वर्तन आणि व्यवहार सत्य ठेवणं हीच विष्णूची महापूजा. तर काय लोकांचं बोलणं एक, वागणं एक. मुह में राम और बगल में छुरी. तोंडात देवाचं नाव आणि वागणूक खोटी महाराज.
काकडा मनीत मनीत बाटू कुपशीनं आपलं न हो लोकाचं. पहाट 4ला शेतात गेलं आणि काय गोड चाल लावून काकडा म्हणायला होत. गात वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेबुनी भावे का डोळे झाकोनी रात्र करू नका काळ करीत बैसला शेलिखा गा राम राम स्मराधी राम राम स्मराधी. गोड चाल कानावर पडली. मी गेलो बांधाऱ्यातून जवारीत मध्ये. कोण असेल बाबा एवढा निष्ठावंत वारकरी. मध्ये जाऊन बघितलं तर ही काकडा म्हणायला होतं पण लोकांचं बाटू कुपशी कुपशी. बाबा हाय का काय हाय का. मला बघितलं महाराज जी हरी मी म्हणलं बाबा ही कस काय इकडं. नाही जनावराला वैरण नव्हती. म्हणलं मालकाला विचारलं काय विचारायचं ती का बघाई आले वरून मला. मी म्हणलं बाबा असं नसते. महाराज राहू द्या उग तुमच्यात माझ्यात राहू द्या. आणि हो का आला तर बाहेर उचलू लागा हाय का. मी आम्ही पापाचा पाप कर्म करायचं नाही. तुम्हाला एक सांगू का काही लोक म्हणतात माळ घालणं गंध लावणं म्हणजे देवाचा भक्त होणं. हे तर आहेच ते केलंच पाहिजे. पण तसं वागणं सुद्धा हे महत्वाचं. करणी न कथनी हे दोन्ही समान पाहिजे. नाहीतर उग बोलायचं वेगळं वागायचं असं नाही करायचं. बरोबर आहे की नाही. एक तरी ववी अनुभवावे. नुसती ज्ञानेश्वरी पाठ करून चालत नाही. ववीचा अनुभव आपल्या जीवनात पाहिजे. तुकाराम महाराजांच्या गाथा तोंडपाठ करून नुसता चालणार नाही. एकत्र अभंगासारखं वागावं लागेल आपल्याला. तसं आपल्या जीवनात अनुकरण करावं लागेल. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडा पाषाण. काय कामाचं आहे ते. बरोबर आहे की नाही. सत्य बोले मुखे मुखानं सत्य बोला. दुःखवी आणि कांच्या दुःखे इतरांच्या दुःखामध्ये सहभागी व्हा. समोरच्याचं दुःख बघून आपल्यालाही दुःख झालं पाहिजे. त्याच्या मदतीला आपण धावून गेलं पाहिजे. बरं बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. हे संतांचं हृदय आहे. संतांना जगाचं दुःख बघून दुःख होतं आणि आपल्याला जगाचं दुःख बघून आनंद होतो. आपलं जरा उलट आहे. लोकांचं वाटोळं होईल तेवढं आपल्याला चांगलं वाटतंय. असं नका करू गड्या. सगळ्यांसाठी थोडा प्रयत्न करा. सगळ्यांच्या सुखादुखामध्ये सहभागी व्हा. एकमेकांना सहकार्य करा. एकमेकांना अडी अडचणीतून दूर करण्याचा प्रयत्न करा. बरं सत्य बोले मुखे दुःखवे आणि कंच्या दुःखी हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. बऱ्याच अशा सेवा आहेत. भगवंताची सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुकोबर आहे तर सांगतात या जगतामध्ये जेवढे जीव आहेत जेवढे प्राणी मात्र आहेत त्याच्यामध्ये मी आहे असं समजून त्यांची सेवा करा. जे जे भेटती भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. कोण्याही जीवाचा नगाडो मत्सर कोण्याही जीवाचा नगाडा
कोण्या ही जीवाचा कोण्या ही जीवाचा नगडो मचर कोण्या ही जीवाचा नगडो मचर भक्त भागवत आई काजी तू भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी क्या बात है. जय हो जय हो. वाजवायचं असेल तर मन लावून वाजवीत जा, आहे की नाही.